नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? धरती का आंगन महके। काय आहे तिचं नाव? धरतीचा आंगन महके। आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे। पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले? कविता यांचे स्पष्टीकरण बघितले किंवा यांचा अर्थ बघितले। यामध्ये आपण बघणार आहे काही प्रश्न उत्तर किंवा त्यांचा काही शब्दार्थ। तर चला बघून घ्या। बघा, इथे शब्दात दिलेले आहे हिंदीतून हिंदी आणि इथे मराठीतून दिलेले आहे। तर पहिला कोणता आहे? प्रभावित म्हणजे बहता हुआ आणि इथे वाहते। काय आहे मराठीबद्दल? वाहते। वक्षस्थल म्हणजे छाती आणि इथे पण छाती दिलेली आहे। तर याप्रमाणे वक्षस्थल म्हणजे काय आहे? छाती आणि इथे पण छाती दिलेली आहे। शिल्पकला म्हणजे हस्तकौशल। काय आहे? हस्तकौशल आणि इथे मराठीतून मनुष्यबळ म्हणजे हातातून जे बनवलेले जातात त्यांना म्हणतात। आणि मनुष्यबळ म्हणजे मनुष्याची जितकी बल आहे त्यांच्या बद्दल ही हे निर्माण होऊन जात आहे। कुमुद म्हणजे कमल आणि इथे पण कमल दिलेले आहेत। यान म्हणजे जहाज आणि इथे पण जहाज दिलेले आहे। तर याप्रमाणे इथे जहाज दिलेले आहे। यान म्हणजे कोणताही एक जहाज। तर याबद्दल हिंदीतून हिंदी आणि मराठीतून असा परिमाण दिलेले आहे किंवा शब्दात। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, तुमच्या समोर आता अजून शब्दात आलेले आहे ते आता आपण बघणार आहे। शुभ म्हणजे उज्ज्वल आणि इथे उज्ज्वल। काय आहे? शुभ म्हणजे उज्ज्वल आणि इथे उज्ज्वल दिलेले आहे। शलाका म्हणजे सलाई आणि इथे पाथफाइंडर। काय दिलेले आहे? पाथफाइंडर। आखना म्हणजे अंदाजा लगाना आणि इथे मूल्यमापन करणे। काय आहे? मूल्यमापन करणे। पैमाना म्हणजे माप आणि इथे तोल म्हणजे मोजमाप। काय दिलेले आहे? मोजमाप। मेधा म्हणजे बुद्धी आणि इथे बुद्ध। तर याप्रमाणे इथे काही शब्दात असंही दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे परिधान म्हणजे वस्त्र आणि इथे कपडे दिलेले आहे। वसुधा म्हणजे धरती आणि इथे पृथ्वी दिलेली आहे। विनाशक म्हणजे विनाश करणे वाला आणि इथे विद्य विषयक। काय आहे? विद्य विषयक। तर याप्रमाणे इथे असंही दिलेले जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आपल्या शब्दात झालेला आहे। आता आपण पाहणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे। तर प्रश्न पहिला काय आहे आता आपण ते बघणार। तुमच्या समोर प्रश्न पहिला आलेला आहे तर आता आपण ते बघणार आहे। बघा, सूचना के अनुसार कृतियां करो। सूचना के अनुसार आपल्याला कृती करायचं आहे। तर पहिला काय आहे? प्रभाव तालिका पूर्ण करा। कवी यांची अपेक्षा। कवी यांची अपेक्षा काय आहे? तर यांचं उत्तर पहिला तुमचं असं दिलेलं आहे, पूरी धरती का आंगन ज्ञान विज्ञान की सुगंध से महके। तर यांच्या चार अपेक्षा दिलेल्या आहेत। तर पहिला कोणता आहे? पूर्ण जे धरती आहे त्यांचं आंगण, त्यांचं जे आंगण आहे ते ज्ञान किंवा विज्ञानातून सुगंधातून महकणार आहे। सुगंध म्हणजे खूपच चांगली प्रमाणे सुगंध, तर ते महकणार आहे। दूसरा तुमचे आहे, सभी खेतों तक नदियों का जल पहुंचे ताकि वह धान की भरपूर फसल लो। आणि दुसरा तुमचं काय आहे की सगळंच शेती आहे त्यामध्ये नद्या, सगळं खेती आहे त्यामध्ये नदी यांचं जल जे आहे, पाणी म्हणजे जे आहे ते पोहोचणार आहे ताकी जे धान्य आहे ते भरपूर, ताकी काय आहे जे धान्य आहे ते भरपूर फसल पोहोचणार आहे किंवा होणार आहे। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। आता आपण पाहणार आहे तिसरा, शिल्पकला खूप विकसित हो। शिल्पकला जे आहे ते खूप विकसित होऊन जाणार आहे। शिल्पकला म्हणजे जे हातातील बनवते त्यांना म्हणतात आपण शिल्पकला। आता आपण पाहणार आहे चौथा यांचं उत्तर। चौथा काय? ये पृथ्वी फलों फूलों से हरी भरी हो। हा जे पृथ्वी आहे त्याचे फळं आणि फुलातून भरलेली आहे, म्हणजे खूपच चांगल्या प्रमाणे या पृथ्वीचा उजागर होऊ लागणार आहे। तर याप्रमाणे इथे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असंही दिलेले जात आहे। तुम्हाला मी इथे सांगणार आहे की जे पहिला इथे आणि दुसरा इथे आणि तिसरा इथे आणि चौथा इथे असंही बनवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, आता आपण दुसरा पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता दुसरा तुमच्या समोर आलेला आहे
की कृती पूर्ण करा। दुसरा प्रश्न काय आहे, कृती पूर्ण करा। तर पहिला काय, धरती का आंगन महके इनसे मांगे, धरती जे अंगण आहे, धरतीचं जे अंगण आहे ते कशाप्रमाणे महकणार आहे किंवा सुगंधित होणार आहे। तर पहिला यांचं उत्तर आहे कर्मज्ञानचे आणि दुसरं आहे विज्ञानचे। तर इथे काय येणार तुमच्या पहिला प्रश्नचं उत्तर कर्म ज्ञानातून आणि इथे विज्ञान ज्ञानातून। तर याप्रमाणे इथे पहिला आणि इथे दुसरा असंही दिलेले जात आहे। आता आपण पाहणार आहे दुसरा, धरती का सिंगार इनसे होगा, धरती यांच्या सिंगार असा प्रमाणे होऊन जाणार आहे। तर कोणाबद्दल, फुलोसे आणि फलोसे, कोणाबद्दल, फुलं किंवा फळं याबद्दल ही होऊन जाणार आहे। तुम्हाला कळत आहे की नाही? हो, तर अजून काय आहे बघून घ्या। बघा आता अजून इथे तिसरा आणि चौथा प्रश्न दिलेला आहे। तर आता आपण पाहणार आहे तिसरा प्रश्न। तर तिसरा प्रश्न काय आहे, पहिला, मेधा की ऊंचाई नापेगा, मेधा यांची ऊंचाई कोण नापणार आहे? तर यांचं उत्तर आहे प्रतिमा का पैमाना। कोणी? यांचं उत्तर काय आहे, प्रतिमा यांचा पैमाना नापणार आहे। कोणी नापणार आहे? प्रतिमा यांचा पैमाना नापणार आहे। आता आपण पाहणार आहे दुसरा, हम सब मिलकर करे, आम्ही सगळं मिळून काय करणार आहे? आम्ही सगळं मिळून जयगान से वसुधा की अर्चना करणार आहे। तर याबद्दल इथे तुमचं उत्तर येणार की आम्ही सगळं मिळून जयगान यांची वसुधाचं कल्याण करणार आहे किंवा अर्चना करणार आहे। कळलं की नाही? हो, आता आपण पाहणार आहे तुमच्या समोर अजून एक प्रश्न आलेला आहे, तुम्हाला दिसत आहे की प्रश्न चौथा काय आहे, प्रश्न चौथा, मानव अंतरिक्ष यान से यहाँ पहुंचा है, मानव कोणाबद्दल इथे पोहोचणार आहे, अंतरिक्ष यानाबद्दल पोहोचणार आहे आणि कुठं? तर याप्रमाणे यांचं दोन उत्तर दिलेलं आहे। पहिला आहे चंद्रलोक आणि दुसरा आहे तुमचा मंगल ग्रह। काय आहे, पहिला चंद्रलोक आणि दुसरा तुमचं काय आहे, मंगल ग्रह। तर याप्रमाणे इथे मानव अंतरिक्ष यातून असं पोहोचणार आहे। कळलं की नाही सर्व प्रश्न तुम्हाला? हो, तर अजून काय आहे बघून घ्या। आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं आहे। इथे मी तुम्हाला शब्दार्थ पण दिलेले आहे, त्याला शब्दार्थ बघून तुम्हाला वहीवर लिहायचं आहे आणि त्यांचा अर्थ पुन्हा पुन्हा विचारून करायचं आहे की यांचा अर्थ अशा प्रमाणेही दिलेले जात आहे। आणि जितके भी प्रश्न तुम्हाला मी दिलेले आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला तसंही लिहायचं आहे। जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा तुम्हाला अजून कळणार आहे आणि पुन्हा पुन्हा ऐकून घ्या, जेव्हा नाही समजणार आहे तर पुन्हा पुन्हा ऐकून घ्या, सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या। कळलं की नाही? हो, तर हा सगळं मी तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्ही सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या। आणि हे पण आहे महत्त्वाचे, जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही बोलून बोलून लिहा। जेव्हा तुम्ही बोलून बोलून लिहिणार तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे किंवा कळणार आहे। तर याप्रमाणे तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे की सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या, लिहून घ्या आणि अभ्यास करून घ्या त्यांचा आणि वाचन पण करून घ्या। जेव्हा तुम्ही वाचणार आहे तेव्हा तुम्हाला सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे अजून कळणार आहे। तर हा सगळं तुम्ही करून घ्या, लिहून घ्या आणि व्यवस्थित प्रमाणे करून घ्या। जे आपण शिकत आहे त्यांचं प्रमाण हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या। कळलं की नाही? हो, धन्यवाद।